नमस्कार. ओळख शेअर मार्केटची या आपल्या व्हिडिओ सिरीजचा हा चौथा व्हिडिओ. आज आपण शेअर मार्केट का व कधी कशाला निर्माण केला गेला याच्याकडे आपण थोडंसं बघूया. कोणताही कारखानदार आपला उद्योग जेव्हा विस्तार करतो तेव्हा त्याला कॅपिटल लागत असतं, ज्याला भाग भांडवल म्हणतात. भाग भांडवल उभे करण्याच्या अनेक पद्धती आहेत, अनेक पर्याय आहेत. जसे की कर्ज घेणे, खाजगी कर्ज घेणे, बँकांकडनं कर्ज घेणे, त्याच्यानंतर स्वतःचं भाग भांडवल उभं करणे, ज्याला आपण नातेवाईकांकडनं किंवा श्रीमंत लोकांकडनं पैसे गेले म्हणतात त्याला हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल कडनं पैसे घेणे, किंवा समाजाकडनं पैसे उभे करणे. तर या समाजाकडनं जे पैसे उभे करण्याची जी पद्धत आहे, जी कार्यप्रणाली आहे, ती म्हणजे थोडक्यात शेअर मार्केट. शेअर मार्केटचा कन्सेप्ट असा आहे की मला माझा उद्योग विस्तार करायचा आहे. त्या विस्तारित उद्योगासाठी मला पैसे लागत आहे, भाग भांडवल लागत आहे. माझ्याकडे सर्व पर्याय वापरून झालेले आहे, तरी देखील मला अधिकची भांडवलाची गरज आहे. तर मी जनतेत जाऊन माझ्या कंपनीची माहिती देऊन, माझ्या कंपनीच्या मागील वर्षाचे सर्व परफॉर्मन्स दाखवून, रिझल्ट्स दाखवून, मी उत्पादन केलेल्या माझ्या मालाची विश्वासार्हता निर्माण करून मी आपणाकडे माझ्या कंपनीचा काही भाग विकून, आपल्याला तात्पुरते विकून किंवा कायमस्वरूपी विकून मी तुमच्याकडनं पैसे घेऊन माझ्या उद्योगात किंवा माझ्या कारखान्यात लावणार आहे. ही जी व्यवस्था आहे याला आपण शेअरिंग ऑफ ओनरशिप जेव्हा जिथे येते, खाजगी मालकी राहत नाही, मग त्याला पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणतात. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये जे काही भाग भांडवल असतं ते काही ठराविक लोकांकडे, जर का ठराविक माणसाकडे किंवा ग्रुप ऑफ माणसाकडे असतं, ज्याला प्रोप्रायटरी ओनरशिप म्हणतात, किंवा ठराविक लोकांकडे असतं. पण जेव्हा आपण भाग भांडवल जनतेतनं उभं करतो तेव्हा ती पब्लिक लिमिटेड कंपनी होती, व ही जी यंत्रणा लागते हे सगळं उभं करण्यासाठी त्याला शेअर मार्केट म्हणतात. जसं शब्दातच शेअरिंग आहे. शेअरिंग म्हणजे वाटणे. कारखानदार किंवा उद्योजक आपल्या कंपन्यांची हिस्सेदारी वाटत असतो. ती हिस्सेदारी जिथं वाटली जाते पैशाच्या मोबदल्यात, तर शेअर मार्केट. तर असं जे शेअर मार्केट आहे हा साधारणतः याचा सारा इतिहास साधारण 150 ते 250 वर्षापूर्वी युरोप आणि अमेरिकेत सुरू झाला. औद्योगिक क्रांतीनंतर जेव्हा उत्पादन खूप वाढू लागलं, तर तेव्हा नवीन नवीन बाजारपेठा, नवीन नवीन ग्राहकांची गरज पडली, व आहे ते जे आपण कारखाने टाकले आहेत ते जर का आपल्याला चालवायचे असतील तर ते निर्माण केलेले उत्पादन सतत लागलं पाहिजे, सतत खपलं पाहिजे, ग्राहकांची तशी सतत गरज निर्माण केली पाहिजे. अशा अनेक नव्या नव्या आघाड्यांवर विचार करावा लागला. तर या सर्व गोष्टींसाठी पैसा लागतो आणि तो पैसा आपण जनतेतनं उभा करतो, ती जागा म्हणजे शेअर मार्केट. आता आपण कारखान्याला काय मिळतं आणि जनतेला काय मिळतं याबद्दलचा विचार करू. या सगळ्या गोष्टीमध्ये सर्वप्रथम उद्योजक किंवा कारखान्याला बिनव्याजी भांडवल मिळतं. तो आपले भांडवल गोळा करून आपल्या उद्योगाचा विस्तार किंवा आपल्या उद्योगाचे नाविन्य टेक्नॉलॉजी वगैरे आणून तो मॉडर्न करू शकतो. तर त्यासाठी तो इनिशियल पब्लिक ऑफर आणत असतो मार्केटमध्ये. ते पुढे बघू आपण, ज्याला आपण जस्ट एक टच करायला विषय हा. तर याच्यात गुंतवणूकदारांना काय मिळतं? एखाद्या कंपनीचे समजा मी 100 शेअर्स घेतले, तर मी त्या कंपनीचा गुंतवणूकदार ठरतो व टेक्निकली त्या 100 शेअर्स पुरता मी त्या कंपनीचा मालक होतो. तर अशा या परिस्थितीमध्ये मला काय मिळतं? तर जसं नावातच शेअर आहे, तर ती कंपनी जर का नफ्यात असेल तर तो जो काय उद्योजक असतो, जो काय कारखानदार असतो, तो काही प्रमाणात नफ्याचा हिस्सा मला लाभांश स्वरूपी देणार असतो, व तो निश्चितच जो नफ्याचा हिस्सा असतो, जर का माझी कंपनीची निवड खूप चांगली आहे आणि कंपनी जर का चांगल्या प्रकारे चालत आहे, तर त्याचा जो काय परताव्याचा दर आहे तो आजचा आपला जो काय सरकारी बँकांमधला दर असतो किंवा सुरक्षित पोस्टामधला दर असतो, तर या दरांपेक्षा तो निश्चितच चांगला असतो. हे या गुंतवणूकदाराला त्यामधनं मिळत असतं. तर ही थोडक्यात एक विन विन सिच्युएशन आहे. भांडवलदारांना भांडवल मिळतं,
त्यातून त्यांचा उद्योग विस्तार होत असतो किंवा नवीन तंत्रज्ञानासाठी त्यांना खर्च भागत असतो व गुंतवणूकदारांना त्याचा परतावा मिळत असतो. आता याच्यातलं जे मधलं गोष्ट, याच्यातले अजून एक तिसरा प्रकार आहे, तो म्हणजे ट्रेडिंग. आता ट्रेडिंग कोण करतं? ट्रेडिंग म्हणजे मी गुंतवलो, मी विसरून गेलो, मी फक्त नंतर वार्षिक सर्वधारण सभेच्या लाभांश डिक्लेरेशनकडे लक्ष दिलंय किंवा कंपनीच्या परफॉर्मन्सकडे लक्ष दिलंय व नंतर मी माझ्या इतर वेळेस मी माझ्या दैनंदिन उद्योगामध्ये नोकरीमध्ये बिझी आहे. तो आहे गुंतवणूकदार, याला आपण इन्व्हेस्टर म्हणतो. त्याला त्याच्या कंपनीच्या डे टू डे अफेअर्सची काही गरज लक्ष ठेवायची गरज नसते व फक्त तो कंपनीचा परफॉर्मन्स आणि कंपनी चालू आहे का नाही आणि त्याचं प्रॉडक्ट व्यवस्थित आहे का नाही आणि त्याची प्रतिमा चांगली आहे का नाही एवढंच त्याच्यासाठी काळजीचे कारण असतात आणि बॉदरेशन असतं. पण ट्रेडिंग म्हणजे काय? तर ट्रेडिंग म्हणजे डिमांड आणि सप्लाय या तत्वानुसार मार्केटमध्ये काही ब्रोकर्स असतात, जे नोंदणीकृत ब्रोकर्स असतात. त्यांच्याकडे काही शेअर्सचा म्हणजे साठा असतो. तर त्या साठ्यांमध्ये ते रोज कोणाला त्यांच्याकडे येणारे खरीददार असतात, त्यांच्याकडे येणारे विक्री करणारे असतात. तर या डिमांड आणि सप्लाय गॅपनुसार जर का डिमांड खूप जास्त आहे आणि सप्लाय कमी आहे तर शेअरचा भाव वर चढतो आणि याच्या उलट झालं, सप्लाय खूप जास्त आहे आणि डिमांड खूप कमी आहे तर शेअरचा भाव पडतो. तर हे जे रोज या गोष्टींमध्ये जे इन्व्हॉल्व असतात ते असतात ट्रेडर. तर याच्यातनं पण काही फायदा बनवणारे, ज्याला आपण ट्रेडिंग करणाऱ्यांना काय व्यावसायिकच म्हणता येईल, तर ते जे व्यावसायिक असतात ते त्यांना मात्र मग पूर्ण वेळ लक्ष द्यावं लागतं आणि याच्यात पूर्ण वेळ या सगळ्या गोष्टींशी कंपनीच्या इनर माहिती, सर्व पॅरामीटर्सची माहिती, त्यांच्या सर्व शासनाच्या धोरणाची माहिती, कंपनीला अफेक्ट करणाऱ्या कॉम्पिटिटर्सची माहिती, हे सगळं ठेवणे गरजेचे आहे, ज्याच्यावरनं तो शेअरचा भाव खालीवर होऊ शकतो. तर हे आपणच ठरवायचं आहे की आपल्याला इन्व्हेस्टर व्हायचं आहे का आपल्याला ट्रेडर व्हायचं आहे. आपल्याला जर काही इन्व्हेस्टर व्हायचं असेल तर एक चांगली कंपनी निवडा, त्याच्यात तुमच्याला योग्य असे अमाऊंट तुम्हाला जे एफडी मध्ये किंवा इतर मौज मजेमध्ये किंवा एखाद्या छंदामध्ये गुंतवतो त्याच्याऐवजी तुम्ही याच्यात गुंतवा आणि सी दॅट द मनी वर्क्स फॉर यू आणि त्याचा परतावा घ्या इतर पर्यायांपेक्षा जास्त. आणि नाही तर मग तुम्हाला जर काही याच्यात अजून क्विक मनीची गरज असेल, क्विक याची गरज असेल तर मात्र मग खूप अभ्यास करावा लागेल, सगळ्या गोष्टी शिकाव्या लागतील आणि ट्रेडिंग मध्ये उतरावं लागेल. तर एक नेहमीप्रमाणे एक म्हण आहे की इन्व्हेस्टिंग इज फॉर क्रिएशन ऑफ वेल्थ आणि ट्रेडिंग इज फॉर क्रिएशन ऑफ कॅपिटल. तर आपलं जसं ॲपिटाईट आहे, आपलं जसं रिस्क आहे, आपली जशी गरज आहे, आपलं जशी आवड आहे, आपला जसा कल आहे, त्या कलनुसार आपण या गोष्टींचा पाठपुरावा करावा आणि या क्षेत्रात यावं. हॅपी इन्व्हेस्टिंग. धन्यवाद.